नमस्कार मित्रांनो, नॉनस्टॉप जी के डेली 30 क्वेश्चन या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यामध्ये फक्त जी केशीच रिलेटेड प्रश्न विचारले जातात असं नाही, तर यामध्ये सी ए म्हणजेच करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडीशी रिलेटेड देखील प्रश्न विचारले जातात आणि त्याची डिटेलमध्ये माहितीसुद्धा दिली जाते. ठीक आहे, इन डिटेल ही माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि डिटेलिंग देतोच. ठीक आहे. तर मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक चूक झाली होती, ती तुमच्या निदर्शनास आणून द्यावीशी वाटते. बघा, तर मित्रांनो, मागील जो काही क्वेश्चन सेट आहे 30 क्वेश्चनचा, त्या क्वेश्चन सेटमध्ये आम्ही शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी विचारला होता की ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद ही कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली होती. तर याचं उत्तर आहे बघा, हा 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर इथं 1909 ऐवजी 1969 असं झालं होतं आणि बोलण्याच्या ओघामध्ये आहे तसं मी ते तुमच्यासाठी तुम्हाला बोलून दाखवलं. तर ती एक मोठी मिस्टेक आहे असं म्हणेल मी, आणि पुन्हा अशी मिस्टेक होणार नाही याची मी हमी देतो. तर मित्रांनो, आठवणीत राहू द्या की 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला आणि हा कायदा ब्रिटिश काळातील आहे, ज्यामध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आली होती. तर मित्रांनो, आजच्या या डेली 30 क्वेश्चनच्या सेटला आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही क्वेश्चन सिरीज आवडली तर नक्की लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे तुम्ही आमच्याशी अप टू डेट असाल किंवा राहाल. चला तर स्टार्ट करूया. मित्रांनो, आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, CEPI ने कोविड लस विकसित करण्यासाठी कोणत्या भारतीय फार्मा कंपनीसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. पर्याय बघा, पॅनेशिया बायोटेक, सन फार्मास्युटिकल्स, सिप्ला लिमिटेड आणि डॉक्टर रेड्डीज लॅब. बरोबर उत्तर कोणतं आहे? पॅनेशिया बायोटेक. ठीक आहे, पॅनेशिया बायोटेक सोबत CEPI ने कोविड लस विकसित करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, याविषयीची अधिकची माहिती आपण अभ्यासू. बघा की CEPI चं फुल फॉर्म होतं कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स, ज्याचा अर्थ मराठी महामारी तयारी नवकल्पना युती असा होतो. ठीक आहे, आणि या CEPIचा भारत संस्थापक सदस्य आहे. ठीक आहे, याची स्थापना जानेवारी 2017 मध्ये करण्यात आली स्वित्झर्लंडमधील दावोस येथे, आणि याचे मुख्यालय नॉर्वेतील ओस्लो येथे आहे. आणि ही जी CEPI आहे, तिचं जे मुख्य उद्देश आहे ते निधीच्या माध्यमातून लस विकसित करणे असा आहे. ठीक आहे, तर ही CEPI संबंधीची माहिती तुम्ही चांगली आठवणी ठेवा, यावर प्रश्न निश्चितपणे परीक्षेत विचारला जाईल. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले ई पेमेंट सुविधा देणारे न्यायालय कोणते. बघा, पर्याय आहेत, जिल्हा सत्र न्यायालय पुणे, जिल्हा सत्र न्यायालय रायपूर, जिल्हा सत्र न्यायालय नांदेड आणि जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद. ठीक आहे, देशातील पहिले असे न्यायालय जेथे ई पेमेंटची सुविधा देऊ करण्यात आलेली आहे. तर उत्तर आहे जिल्हा सत्र न्यायालय पुणे. ठीक आहे, आठवणीत राहू द्या मित्रांनो की पुण्यातील जे शिवाजीनगर आहे, शिवाजीनगरच्या अंतर्गत येणारे जे जिल्हा सत्र न्यायालय आहे, त्या जिल्हा सत्र न्यायालयाने तेथील न्यायालयात ई पेमेंटची सुविधा देऊ केलेली आहे. जसे की फीस भरणे किंवा शिक्षेची जी काही रक्कम आहे ती भरणे, यासंबंधीचं ई पेमेंट सुविधा या न्यायालयाने सुरू केलेली आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पोक्सो कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. 2009 मध्ये, 2010 मध्ये, 2011 मध्ये, 2012 मध्ये. कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? उत्तर आहे 2012 मध्ये पोक्सो कायदा अस्तित्वात आला. तर पोक्सो म्हणजे POCSO चा फुल फॉर्म आहे द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012. याचा मराठीमध्ये सांगायचं झालं तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, हा कायदा 2012 मध्ये अस्तित्वात आला.
मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने डॅश राज्यातील ऑर्केस्ट्रा बारमधील कलाकारांवरील जेंडर कॅप रद्द केली. बघा, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक. तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील जेंडर कॅप, ऑर्केस्ट्रा बारमधील कलाकार आहेत त्यांच्यावरील जी जेंडर कॅप आहे ती रद्द केलेली आहे. तर जेंडर कॅप म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, जेंडर कॅप म्हणजे की यापूर्वी म्हणजे हा जो जेंडर कॅप आहे ते रद्द करण्यापूर्वीच बघा की महिला आणि पुरुष कलाकारांची संख्या ही प्रत्येकी 4 ठेवण्याची मर्यादा होती ऑर्केस्ट्रा बारमध्ये. आता ती मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे आणि यालाच जेंडर कॅप असे म्हणतात. बघा, पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच केंद्र सरकारने विज्ञान सर्वत्र पूज्यते नावाचा स्मरणोत्सव साजरा केला, त्यासंबंधीचा योग्य पर्याय कोणता? 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान, 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान, 22 ते 25 जानेवारी दरम्यान, 22 ते 28 जानेवारी दरम्यान. हा 2022शी रिलेटेड प्रश्न आहे, म्हणजे करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल? बरोबर उत्तर आहे बी, 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान केंद्राने विज्ञान सर्वत्र पूज्यते हा स्मरणोत्सव साजरा केला. तर यामागचं निमित्त असं आहे की मागील 75 वर्षातील विज्ञानातील प्रगती आणि त्यामुळे झालेला लाभ याचे निमित्त साधून हा विज्ञान सर्वत्र पूज्यते नावाचा स्मरणोत्सव हा केंद्र सरकारने साजरा केला. पुढचा प्रश्न, बाजरी या पिकास अर्गट हा रोग होण्याचे डॅश हे कारण आहे? जीवाणू, विषाणू, कीटक, बुरशी. बाजरी या पिकाला अर्गट नावाचा जो रोग होतो त्याचे कारण कोणते आहे? बुरशी. बुरशीमुळे अर्गट हा रोग होतो कोणत्या पिकाला? बाजरी पिकाला. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया देशात घटनादुरुस्तीसाठी कोणता मार्ग अवलंबला जातो? प्रत्यावहन, जनपृच्छा, सार्वमत, जन उपक्रम. ऑस्ट्रेलिया देशामध्ये घटनादुरुस्तीसाठी कोणता मार्ग अवलंबतात? जनपृच्छा. पुढचा प्रश्न, डॅश देशातील शास्त्रज्ञांनी जगातील पहिले बायो इलेक्ट्रॉनिक औषध विकसित केले? चीन या देशातील शास्त्रज्ञांनी, अमेरिका, जपान का जर्मनीतील शास्त्रज्ञांनी? पहिले बायो इलेक्ट्रॉनिक औषध जगातील पहिले. तर बरोबर उत्तर आहे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी जगातील पहिले बायो इलेक्ट्रॉनिक औषध विकसित केले आहे. पुढचा प्रश्न, अटल बिहारी वाजपेयी यांना कोणत्या साली भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला? 1980, 1996, 2014, 2015. बरोबर उत्तर आहे 2015 या साली अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेसंबंधीचा योग्य पर्याय कोणता? 1945 जिनिव्हा, 1957 जिनिव्हा, 1948 जिनिव्हा, 1960 व्हिएन्ना. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेसंबंधीचा योग्य पर्याय कोणता? बरोबर उत्तर आहे 1948 जिनिव्हा. 1948 मध्ये जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती? लॉर्ड कर्झनची, कर्झन वायलीची, विलियम वार्डची का इंग्लंडच्या पंतप्रधानाची? बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणाची होती? बरोबर उत्तर आहे विलियम वार्ड ची संकल्पना होती ही. पुढचा प्रश्न, देशातील पहिले त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करणारे राज्य कोणते? गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र. देशातील पहिले असे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करणारे राज्य महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, विश्व सामाजिक न्याय दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?
18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी विश्व सामाजिक न्याय दिवस. बरोबर उत्तर आहे 20 फेब्रुवारी रोजी विश्व सामाजिक न्याय दिवस साजरा करतात. विश्व बँकेच्या रिवर्ड कार्यक्रमाचा उद्देश कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे हा प्रश्न. बघा, पाणलोट व्यवस्थापन, रोजगार व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, बालिका शोषण. रिवर्ड, विश्व बँकेच्या रिवर्ड कार्यक्रमाचा उद्देश कोणता? पाणलोट व्यवस्थापन. तर मित्रांनो, रिवर्डचं फुल फॉर्म बघा, रेज्युवेनेटिंग वॉटरशेड्स फॉर ॲग्रिकल्चरल रेझिलियन्स थ्रू इनोव्हेटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, असं या रिवर्ड शब्दाचं फुल फॉर्म होतं. विश्व बँकेने हा जो रिवर्ड कार्यक्रम आहे तो पाणलोट व्यवस्थापनाशी रिलेटेड सुरू केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणजेच ICJS हा प्रकल्प डॅश या केंद्रीय मंत्रालयाचा भाग आहे? वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, रक्षा मंत्रालय, पंचायती मंत्रालय. ICJS, इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम, हा प्रकल्प कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा भाग आहे? बरोबर उत्तर आहे गृह मंत्रालय. पुढील प्रश्न, अलीकडेच उडान प्रकल्पांतर्गत कोणत्या 2 शहरांदरम्यान थेट विमान सेवा सुरू करण्यात आली? मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते पटना, हैदराबाद ते दिल्ली आणि दिल्ली ते खजुराहो. उडान प्रकल्पांतर्गत कोणत्या 2 शहरांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे अलीकडेच? तर बरोबर उत्तर आहे दिल्ली ते खजुराहो. खजुराहो कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. तर या उडानची जी संकल्पना आहे ती आठवणीत असेल किंवा माहीत असेल तुम्हाला, उडे देश का आम नागरिक. पुढचा प्रश्न, पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्नशील डॅश यांना हिलाल ए पाकिस्तान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? जो बायडेन, एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बिल गेट्स. उत्तर आहे बिल गेट्स. बिल गेट्स हे पोलिओ निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान म्हणून पाकिस्तानने त्यांना हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार देऊ केला. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनाचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनचे मुख्यालय जिनिव्हा, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, बीजिंग. बरोबर उत्तर जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनचे मुख्यालय आहे. तर बघा, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनाची स्थापना ही 1964 मध्ये करण्यात आली, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या आफ्रिकी देशाने पोलिओच्या पोलिओ उद्रेकची घोषणा केली, ज्याला पोलिओ आउटब्रेक असं म्हणतात? इथिओपिया, केनिया, मलावी, नायजेरिया. तर कोणता आफ्रिकी देश आहे ज्याने पोलिओ उद्रेकची घोषणा केली? तर उत्तर आहे मलावी या देशाने पोलिओ आउटब्रेकची म्हणजेच पोलिओ उद्रेकाची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी जत्रा किंवा उत्सव मेदाराम जतारा कोणत्या राज्यात साजरा करतात? सिक्कीम, बिहार, तेलंगणा, राजस्थान. बरोबर उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये हा उत्सव मेदाराम जतारा साजरा करतात, जो की आशिया खंडातील सर्वात मोठी जत्रा किंवा उत्सव म्हणून ओळखला जातो. तर हा कुंभमेळ्यानंतरचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हा एक आदिवासी सण आहे जो
कोया जमाती साजरा करते? देवी समाका आणि सरलम्मा, देवी समाकाची मुलगी सरलम्मा यांचा हा उत्सव आहे. ठीक आहे, देवी समाका आणि सरलम्मा यांचा हा उत्सव कोया जमातीचे लोक, जे की आदिवासी जमाती आहे, ते लोक साजरा करतात. आणि हा कुंभमेळ्यानंतरचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. कोणता? मेदाराम जतारा, जो तेलंगणामध्ये साजरा करतात. पुढचा प्रश्न, डॅशच्या माध्यमाने HIV पूर्णपणे बरा होऊ शकतो? कीमोथेरपी, आयुर्वेद, स्टेम सेल ट्रान्सप्लांट, ब्लड रिसायकलिंग. महत्त्वाचा प्रश्न आहे. HIV पूर्णपणे बरा होऊ शकतो कशाच्या माध्यमाने? स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमाने. तर स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या व्यक्तीत रोगाचे बंदोबस्त नैसर्गिकरित्या होतो अशा व्यक्तीच्या मूळ पेशीचा उपयोग करून हा रोग बरा केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी, व्यक्तीची मूळ पेशी, अशा व्यक्तीची मूळ पेशी ज्या व्यक्तीमध्ये नैसर्गिकरित्या रोगाचा प्रतिबंध केला जातो. पुढील प्रश्न, कोप साऊथ 22 हा वायुसेना अभ्यास कोणत्या 2 देशात पार पडला? बांगलादेश आणि भारत, अमेरिका आणि भारत, बांगलादेश आणि अमेरिका, अमेरिका आणि चीन. बरोबर उत्तर आहे बांगलादेश आणि अमेरिका या 2 देशातील वायुसैन्याचा हा अभ्यास होता, कोप साऊथ 22. धर्मग्रंथांची विटंबना करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा देणारे विधेयक डॅश राज्य सरकारने मंजूर केले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब. बरोबर उत्तर आहे पंजाब सरकारने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरचे पहिले उपराज्यपाल. महत्त्वाचा प्रश्न आहे. राधाकृष्ण माथुर, गिरीशचंद्र मुर्मू, मनोज सिन्हा. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे पहिले उपराज्यपाल होते. आता त्यांच्या जागी मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे दुसरे उपराज्यपाल म्हणून आरूढ आहेत किंवा ते कार्यरत आहेत. तर राधाकृष्ण माथुर हे लडाखचे पहिले उपराज्यपाल आहेत. पुढील प्रश्न, हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट या पुस्तकाचे लेखक? डी सुब्बाराव, उर्जित पटेल, रघुराम राजन, एन के सिंग. बरोबर उत्तर आहे डी सुब्बाराव यांनी हू मूव्ज माय इंटरेस्ट रेट हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न, सर्वात पहिले किंवा सर्वात पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? प्रसाद कांबळी, गणेश खापर्डे, जयंत सावरकर, प्रेमानंद गजवी. बरोबर उत्तर आहे गणेश खापर्डे हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे किंवा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे पहिले शहर कोणते? अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, भोपाळ. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे पहिले शहर. बरोबर उत्तर आहे अहमदाबाद. तर मित्रांनो, अहमदाबाद हे पहिले असे शहर आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. तर आठवणीत राहू द्या की सेकंड नंबरला म्हणजे दुसरे जे शहर आहे ते आहे मुंबई. मुंबई या शहराची सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. हिंदुस्तान स्टँडर्ड हे वृत्तपत्र कोणी चालवले? पंडित नेहरूंनी, महात्मा गांधींनी, लाला लजपतराय यांनी, सच्चिदानंद सिन्हा यांनी.
तर बरोबर उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा यांनी हिंदुस्तान स्टँडर्ड हे वृत्तपत्र चालवले. जगातील सर्वात लांब सागरी पूल निर्माण करणारा देश कोणता? चीन, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात लांब सागरी पूल निर्माण करणारा देश चीन. पुढचा प्रश्न, सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे आहे? दिल्ली, काठमांडू, ढाका, माले. सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र दिल्ली येथे आहे. तर मित्रांनो, येथे 30 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला जर हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.